11 ऑगस्ट रोजी क्रांतीसूर्य मनोजदादा जरांगे आपल्या मसूर या ठिकाणी बैठकीसाठी येत आहेत आणि सर्व समाजाला आम्ही मराठा क्रांतीच्या वतीनं आव्हान करीत आहोत. आपल्या ज्या काही समस्या असतील त्या मनोजदादांना संवाद साधण्यासाठी प्रत्यक्ष भेटण्यासाठी तिथं सर्व आपल्या कुटुंबासहित यावं. तसेच आपल्या कराड दक्षिणमधील आटके गाव येथे कार्यालयामध्ये तिथं देखील दुसऱ्या दिवशी 12 तारखेला सकाळी 11 वाजता त्या ठिकाणी मनोजदादांची बैठक होणार आहे. त्या भागातील लोकांनी त्या ठिकाणी यावं अशी मी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं विनंती करत आहे. जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास स्वामींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मसूर नगरीत आमचे मराठ्यांचे योद्धे श्री मनोजदादा जरांगे पाटील साहेब हे बैठकीसाठी उपस्थित राहत आहेत. आम्ही मसूरचे नागरिक म्हणून आणि सकल मराठा समाजाचे एक कार्यकर्ते सदस्य म्हणून ही बैठकीचं रूपांतर सभेत कसं होईल ह्याचा पूर्णपणे प्रयत्न करू. नमस्कार. गेले अनेक दिवस मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोजदादा लढत देत आहेत. आपण बघितलं हैदराबाद गॅजेट लागलं, बाकीचे सगळे गॅजेट चालू झाले, परंतु सातारा गॅजेटचा प्रश्न बरेच दिवस प्रलंबित आहे. आपले महाराजसाहेब शिवेंद्र महाराजांनी ही जबाबदारी घेतलेली होती, परंतु कुणी याच्याकडे लक्ष देत नाही. म्हणून स्वतः मनोज जरांगे पाटील 11 तारखेला मसूर इथं येणार आहेत. आपण सर्व मराठा बांधवांनी मोठ्या संख्येनं मसूर इथं अश्वमेध कार्यालयामध्ये यायचं आहे, जमायचं आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी 12 तारखेला आटके टप्पा इथं विराज मल्टीपर्पज कार्यालयामध्ये सकाळी 9:30 ते 10च्या दरम्यान पुन्हा एक दुसरी सभा कराड दक्षिणसाठी होणार आहे. मी कराड तालुक्यातील सर्व बांधवांना एक विनंती करेन, आवाहन करेन की मोठ्या संख्येनं तुम्ही मसूर आणि आटके टप्पा या दोन्ही सभेला हजेरी लावावी, जेणेकरून आपलं सातारा गॅजेट हे लवकरात लवकर लागेल आणि मराठा समाजाला न्याय मिळेल. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय. मराठ्यांचा आवाज संघर्ष योद्धा माननीय मनोजदादा जरांगे पाटील सातारा गॅजेटच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरती सातारा दौऱ्यावरती येत आहेत. तर आपल्या सर्व माझ्या बंधू भगिनींना मी आवाहन करते की 11 आणि 12 तारखेला आपल्या सहकुटुंब सहपरिवारातर्फे मसूर आणि आटके येथे उपस्थित राहावे असं मी आवाहन करते. धन्यवाद. एक मराठा लाख मराठा.